नात्यातील गुंता. नात्यातील गुंता कसा काढता तुम्ही? अहो, एकदा नात्यामध्ये जर गुंता झाला तर सोडवणं फार अशक्य आहे आणि तेही समजुतीनं करावे लागते. केसातील गुंता कसा काढता तुम्ही? काढताना हळुवारपणे अशी एकदम ओढून थोडी काढता काही. त्याचप्रमाणे नात्यातीलही गुंता काढावा लागतो. केस जसे शरीराचा भाग आहे, तसेच नाते हेही जीवनाचा भाग आहेत. शरीर जसे केस ओढल्याने दुखते, तसेही नाती दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांनाही हळुवारपणे सांभाळावे लागते. नात्यांवर आपले सगळे आयुष्य अवलंबून आहे. फक्त 1 आणि 2 माणसानं आयुष्य जगल्या जाऊ शकत नाही. आज ती काळाची गरज आहे. नात्यांना जपणे आणि सांभाळणे हेही आपल्या शरीराप्रमाणेच आहे. जशी शरीराला सांभाळावे लागते, तशीच नात्यालाही सांभाळावे लागते. कारण आपली माणसंही आपली असतात. त्यांना दुखावले म्हणजे स्वतःला दुखावणे आहे. प्रेमानेच प्रेम वाढते. प्रेम ही जगातील फार मोठी सुंदर कल्पना आहे. प्रेमामध्ये शक्ती आहे. प्रेम सर्वस्व आहे. त्याचप्रमाणे जग हे टिकून आहे तर ते फक्त प्रेमामुळेच. प्रेम नसेल तर जग शून्य आहे. जगाची पूर्तता ही प्रेमामुळेच होते आणि प्रेमामुळेच जग चाललेलं आहे. त्यामुळे नातेही जपा, कारण नाते जपणं ही काळाची गरज आहे. आपल्याला जर टिकून राहायचे असेल आणि जग टिकवायचे असेल तर नाते जपावी लागतील. हा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माझे शब्द थोडेही तुमच्या मनाला भावले असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट केल्यामुळे तुमचे जे विचार आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच हा प्रवास खूप लांब आहे. या प्रवासाचे भागीदार होण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.